वक्फ विधेयक राज्यसभेतही मंजूर। वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मतं। मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी। महिनाभर ड्रोनवरती बंदी। दहशतवादी हल्ला, व्हीव्हीआयपी व्यक्ती लक्ष्य होण्याची शक्यता। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर। मसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार। पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती। करुणा मुंडेंच्या अर्जावर आज कोर्टात सुनावणी। निवडणूक प्रतिज्ञापत्रात नाव न लिहिल्यामुळे धनंजय मुंडेंविरोधात करण्यात आली होती याचिका। नागपुरात भर बाजारात गोळीबाराचा थरार। गोळ्या झाडून तरुणाची हत्या तर 2 जण जखमी। 3 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मुंबईत पालिकेनं खासगी संस्थांमार्फत नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद। मात्र अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार। राज्यात पावसाचा जोर वाढला। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात मुसळधार पाऊस। पिकांचं मोठं नुकसान। आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मनोरंजन विश्वावर शोककळा। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 8 वाजता या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। राज्यसभेत सुद्धा वक्फ सुधारणा विधेयक संमत करण्यात केंद्र सरकारला यश आलंय। लोकसभेनंतर राज्यसभेत सुद्धा सहजपणे हे विधेयक पारित करून घेण्यात सरकारला यश आलं। राज्यसभेत रात्री उशिरा झालेल्या मतदानादरम्यान विधेयकाच्या बाजूने 128 मतं तर विरोधात 95 मतं पडली। आता हे विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल। त्यांच्या मान्यतेनंतर विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल। त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतरण होणं केवळ एक पाऊल दूर आहे। वक्फ बोर्ड एक घटनात्मक संस्था आहे, तसंच ती धर्मनिरपेक्ष असली पाहिजे। या विधेयकामुळे एकाही मुस्लिमाचं नुकसान होणार नाही, उलट कोट्यवधी मुस्लिमांचा फायदाच होईल, असं अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। वाशिम शहरासह मसला, पेन, किनखेड आणि केशवनगर या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हळद, बिजवाई, कांदा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं। पुण्यात आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं हा अंदाज व्यक्त केलाय। दुसरीकडे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला। यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। काढणीला आलेल्या ज्वारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुण्याच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात अवकाळी पाऊस झाला। पुण्यातील पेठांमध्ये तसंच कोथरूड परिसरात देखील पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुण्यात पावसानं धुमाकूळ घातला। अचानक आलेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, तर शहरातील 11 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। बालेवाडी वादळी वाऱ्यामुळे लोखंडी शेड कोसळून एक व्यक्ती जखमी झालाय। पावसामुळे पुण्यातील जेएम रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली। 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रिसोड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेली हळद भिजली। रिसोड बाजार समिती आज 5623 क्विंटल हळदीची आवक तिथे झाली। साताऱ्याच्या महाबळेश्वरसह जावळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पावसामुळे पाणी साचलं। परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे काढणीला आलेली हळद आणि जनावरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान झालं। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। महाड आणि पोलादपूर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। महाडच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची तारांबळ उडाली, तर आंबा आणि काजू या पिकांसह वीटभट्टी व्यवसायाला देखील पावसामुळे फटका बसला। सोलापुरातील बार्शी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसला। वादळी वारा आणि गारपिटीमुळे द्राक्षांचं मोठं नुकसान झालं असून बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसलाय।
जळगावच्या पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झाले आहेत. आडगाव, सावरखेडे, करमाड, मुंदाणे, हनुमंतखेडे, जोगलखेडे आणि तामसवाडी यामध्ये सौम्य गारपीट झाली. त्यामुळे पिकांसह फळबागांचं नुकसान झालं. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांसह आंबा आणि द्राक्षांनाही फटका बसलाय. नांदेडमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. हवेत गारवा आला असला तरी आंब्याच्या बागांचं मात्र नुकसान झालंय. ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागात पाऊस पडतोय. दुपारी कडक ऊन, संध्याकाळी गारवा आणि रात्री मेघगर्जना होते. सह्याद्रीच्या या पट्ट्यातील निसर्गाची विहंगम दृश्य एका शेतकऱ्यानं टिपलेली आहेत. सरकारनं शेतकऱ्यांचा संयम पाहू नये. अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. 31 मार्चपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं होतं. मात्र विमा कंपनी म्हणते सरकारनं त्यांच्या हिश्श्याचे पैसे भरले नाहीत. त्यामुळे जर 15 दिवसात पैसे दिले नाहीत तर कंपनीमध्ये घुसून पैसा वसूल करू असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. पाटणा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. लाभार्थ्यांनी मागणी अर्ज करावेत असं आवाहन तहसीलदारांनी केलं. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रुईखेड टेकाळे इथे जगदंबा माता यात्रा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीनं गावभर मिरवणूक काढण्यात आली. प्रथा परंपरेनुसार या यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते. कापसाच्या दरात वाढ होत नसल्यानं जळगावातील अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचा भाव 7,000 रुपयांवरून 8,000 रुपये इतका झाला. माल शिल्लक नसताना कापसाचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यात सर्वच पिकांसाठी खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारशी सामंजस्य करार करण्यात येणार असून विस्तार या केंद्र सरकारच्या संकेतस्थळाचा यासाठी वापर करण्यात येणार आहे. केंद्राच्या सहकार्यातून राज्यात हा देशातील पहिलाच प्रयोग असणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी उन्हाळी हंगामातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाडी धावणार आहे. मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचं काम होणार आहे. याचा परिणाम अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे. गुढीपाडवा, साप्ताहिक सुट्ट्या, रमजान ईद आणि मार्च अखेरमुळे गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि भुसार मालाचे लिलाव पूर्ववत सुरू झालेले आहेत. तसंच निर्यात शुल्क शून्य केल्यानं कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेनं गेल्या 8 दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणल्यानं सध्या सर्वत्र आवकेमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 10,771 क्विंटल इतकी आवक झाली. यात तुरीला सर्वसाधारण दर हा 7,044 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील नागरिकांसाठी महसूल विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे 2025 पासून फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन या प्रणाली लागू होणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे जाहीर केलं. पुण्यातील नागरिकांना चालू आर्थिक वर्षाच्या मिळकत कर बिलांचं वाटप 1 मे पासून सुरू केलं जाणार आहे. निवासी मिळकतींना 40% सवलत देण्यासाठी पालिकेकडून PT3 अर्जांची छाननी होणार आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. 2024-25 या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून तब्बल 1,05,40,000 प्रवाशांनी प्रवास केला असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये प्रवाशांच्या संख्येत 10.66% वाढ झाली आहे. नागपूरमध्ये बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांकडून तिकीट तपासणीच्या मोहिमेतून रेल्वेला लॉटरी लागलेली आहे. 28 कोटींपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला प्राप्त झाला असून हा आतापर्यंतच्या कमाईचा उच्चांक असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी म्हटलंय. बहुचर्चित प्रीपेड इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर विरुद्ध विदर्भ वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हे मीटर लावण्याचा निर्णय मनमानी पद्धतीचा आहे असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आलाय. मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये विविध इमारतींच्या दुरुस्तीचं तसंच नव्यानं इमारत उभारण्याचं काम सुरू आहे. उपायुक्तांनी शिव रुग्णालयाला भेट देऊन या कामाचा आढावा घेतला. तसंच परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचं काम 1 मे पर्यंत पूर्ण करून इमारत मुंबई महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पुण्याच्या कोंढवा येथील कत्तलखान्यामध्ये कोणत्याही प्रकारे नियमांचं पालन केलं जात नाही असा ठपका ठेवत संबंधित कत्तलखाना बंद करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्याची गांभीर्यानं दखल घेत महापालिकेनं 15 दिवसात उपाययोजना करण्यात येतील असं पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलं. त्यामुळे सध्या तरी कारवाई टळलेली आहे. मुंबई वर्सोवा खाडीतील पाणी प्रदूषित झालं असून यामुळे येथील मच्छीमारी व्यवसायावर हा परिणाम झालाय. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक गैरसोयी असल्यानं येथील वर्सोवा जेटीच्या मजबूतीकरण, आधुनिकीकरण आणि मच्छीमारांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारनं विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत केली. पुणे विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई बंगळुरू, पुणे सोलापूर, मुंबई पुणे द्रुतगती मार्गांवरील अपघातांमध्ये घट झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांना यश मिळालंय. पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसीतील उद्योगांना प्रक्रिया केलेलं सांडपाणी देण्यात येणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सुरुवात झाली आहे. एमआयडीसी आयटी पार्कमधील उड्डाण पुलासह पर्यायी रस्त्यांच्या 650 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं नियोजन केलंय. यासोबतच